सर्वांना जय भीम। आपल्याला मी रात्रीच सगळ्यांना कळवलं होतं की आज आपण फेसबुक लाईव्ह करणार आहोत आणि विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षण या विषयाची चर्चा अत्यंत जोरदार सुरू झालेली आहे आणि त्यावर वाद पण सुरू झालेले आहे। आणि या सगळ्या वादांमध्ये जे वास्तव समोर आलेलं आहे ते अत्यंत भयानक आहे की म्हणजे अशा प्रकारचं वास्तव जे दिसतंय त्या वास्तवाबद्दल मागासवर्गीय असलेल्या प्रत्येक जातीनं म्हणजे SC ST प्रवर्ग असेल OBC असेल यांनी अत्यंत जागृतपणे या सगळ्या घडामोडींकडे पाहणे गरजेचं आहे। आणि म्हणून TV चॅनलवर चालणाऱ्या बातम्या ह्या अत्यंत त्रोटक असतात, म्हणजे त्यामध्ये 1 किंवा 2 मिनिटाचं तिथल्या सगळ्या नेत्यांना बोलायला मिळतं, परंतु विस्तृत स्पष्टीकरण जर नसेल तर मागासवर्गीय जातींना हा विषय समजणं फार अवघड आहे। आपल्याला मी सांगेन की या सगळ्या भारतामध्ये जे शोषण व्हायचं ते शोषण उच्चवर्णीयांकडून होतंय अशा प्रकारचं संशोधन वेगवेगळ्या महापुरुषांनी केलेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची गुलामगिरी पहिल्यांदा इथे उघड केली आणि ही गुलामगिरी उघड करत असताना आपल्याला कल्पना असेल की राजर्षी शाहू महाराज यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये प्रशासनामध्ये असलेली उच्चवर्णीयांची मक्तेदारी आहे ते मोडून काढण्यासाठी आरक्षणाची सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला मूर्त स्वरूप भारतीय संविधानामध्ये दिलं आणि नंतरच्या काळामध्ये OBCच्या आरक्षणासाठी मंडल आयोगाची स्थापना BP मंडल यांनी केली। या सगळ्या महापुरुषांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आणि वर्तमानातला संघर्ष याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की भारतामध्ये मागासवर्गीयांचं शोषण होतं असं मानणारे महापुरुष त्यांचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय ते पाहता मागासवर्गीय असलेल्या ज्या हिंदू जाती आहेत किंवा हिंदू धर्मातले किंवा इतर धर्मातले मुस्लिम धर्मातले लोक असतील त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणं फार अवघड आहे आणि हे पोचवायचं काम अजून झालेलं नाही। आणि म्हणून आत्ताच्या घडीला की हा विषय पोचवण्यासाठी आपल्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागत आहेत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आंबेडकरी चळवळ ज्याला आपण म्हणतो त्या चळवळीविषयी मागासवर्गीय जातीतल्या अनेक SC ST आणि OBC प्रवर्गातील लोकांना अजूनही आपुलकी वाटत नसणं हे अत्यंत धोक्याचं आहे। आणि म्हणून त्यामुळे त्यांच्यावर ओढवणारी जी संकट आहेत ती संकट त्याच्या संकटापासून लोकांना जाग करणं हा प्रयत्न माझा चालू आहे। मी पुन्हा एकदा सांगेन की SC कॅटेगरीमध्ये म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये अनेक जाती आहेत। ST म्हणजे आदिवासींमध्ये ST प्रवर्गामध्ये सुद्धा अनेक जाती आहेत आणि OBCमध्ये साधारणपणे 360 ते 380 जाती आहेत। एवढ्या मोठ्या जातींना हे आरक्षण मागासवर्गीयांचं आरक्षण लागू आहे, परंतु त्यातल्या फार कमी जातींमध्ये जागृती असलेली आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते। आणि हेलिकॉप्टरवरून आलेला आहे त्यामुळे थोडासा आवाज येईल। आरक्षणाविषयी जागृती नसल्यामुळे उच्चवर्णीय लोक नेहमी त्याचा फायदा घेत आहेत आणि हीच अवस्था सागरपुत्र असलेल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी या सगळ्या जातींमध्ये आहे। आणि कोळी जो हा गण आहे 2000 वर्षापासूनचा त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत। डोंगर कोळी आहेत, महादेव कोळी आहेत, मांगेला कोळी आहेत, आमचे इकडचे कोळी आहेत, आगरी आहेत। या सगळ्या लोकांमध्ये एकवाक्यता आरक्षणाच्या बाबतीत नाही। आणि यामध्ये आगरी समाजातले 2 अलीकडचे नेते झाले। पहिले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर नारायण नागू पाटील यांनी स्वतः काम केलं जमिनींच्या आंदोलनात आणि त्यानंतर तयार झालेले दुसऱ्या पिढीतले नेते ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी सेजमध्ये काम केलं आणि दिबा पाटलांनी सुद्धा सिडको विरोधात काम केलं। पण हे दोन्ही नेते OBC आरक्षणामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते। त्याच्यामुळे ह्या सागरपुत्रांमधल्या अनेक जातीतल्या लोकांना
आरक्षणाकडे वळवण्याचं काम आहे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, परंतु ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये झालेलं नाही. आणि त्याचा फायदा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चवर्णीय जे लोक आहेत ते घेताना दिसत आहेत आणि लोकांना संभ्रमात ठेवण्याचं काम चालू आहे. आणि अशामध्येच मराठा हे शूद्र आहेत, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची चळवळ महाराष्ट्रातल्या काही लोकांनी केली. परंतु आपण नेहमी चर्चेत पाहिलेलं आहे की मराठ्यांकडे महाराष्ट्राचं सगळी राजकीय सत्ता, शिक्षण सत्ता, त्यानंतर जे क्षत्रिय म्हणून ज्या ज्या सत्ता आहेत, सहकार चळवळी, बँका, हे सगळं काही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्यांना तिथे प्रतिनिधित्व आहे. त्यांचा संघर्ष फक्त धार्मिक संघर्ष म्हणजे धर्मसत्ता जी ब्राह्मणांकडे आहे ती त्यांच्याकडे नसल्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता हा खूप मोठा वाद चालू आहे. परंतु धर्मसत्ता आणि राजसत्ता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णांकडे केंद्रित झालेले असताना मागासवर्गीय, ओबीसी, एससी, एसटी यांना कुठल्याच प्रकारचे अधिकार मागच्या काळात मिळाले नव्हते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशामध्ये 85% मागासवर्गीयांना जागा करण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडे या सत्ता कुठल्याही मानवी अधिकारांच्या सत्ता नसल्यामुळे आपण मागासवर्गीय आहात आणि मागासवर्गीय म्हणून आपल्याला आरक्षणाचा अधिकार असायला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संसदेमध्ये किंवा संविधान सभेमध्ये जाहीर करून ते सत्यात आणून दाखवलं. आणि म्हणून मागच्या काळात या देशात 2 प्रकारचे राष्ट्रवाद पुढे आलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये हिंदू राष्ट्रवाद नावाने आता असं म्हणायला हरकत नाही की सर्वच राजकीय पक्षांचा हिंदू राष्ट्रवाद छुप्या पद्धतीने चालू आहे आणि त्यामध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या विरोधात काम चालू आहे. आणि मागच्या काळात आपल्याला कळलं असेल की महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधान परिषदेमध्ये सर्वच आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. हे त्याचंच प्रतीक आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या आरक्षणासाठी सगळेच राजकीय पक्ष एक होतात आणि या आरक्षणामध्ये कधी एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षण, त्यांच्या अधिकारांविषयी कोणी चर्चासुद्धा करत नाही. आणि म्हणून आज देशामध्ये नव्यानं मागासवर्गीय, ओबीसी, एससी, एसटी या 85% लोकांचा राष्ट्रीय विचार, राष्ट्रीय हिताचा मुद्दा जो आरक्षण आहे त्याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे. आणि या चर्चेमध्ये ओबीसींचे नेते पुढे येऊन बोलायला तयार नाहीत. ज्या तुटपुंज्या बातम्या टीव्हीवर येतात त्यातून लोकांना अर्थ कळत नाही आणि अन्याय अत्याचाराची उच्चवर्णीयांची भूमिका कळत नाही. आणि काही नेते म्हणजे आपल्याला माहीत आहे की हरिभाऊ राठोड आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांची जी भूमिका आहे ही भूमिका संशयास्पद झालेली आहे. त्याच्यामुळे ओबीसींचे नेते म्हणून जे कोणी स्वतःला मिरवत असतील त्यांना माझं एकच सांगणं आहे की ओबीसींमध्ये 350च्या वर जाती आहेत. त्याच्यामुळे ह्या 350च्या वर म्हणजे 360च्या वर जातींचे सर्व नेते हे ओबीसींचे नेते आहेत आणि त्या जातींमध्ये अनेक पोटजाती आहेत, त्यांचे नेते आहेत. त्यामुळे कुणीही ओबीसींचा एक नेता होऊ शकत नाही, कारण हा एक वर्ग आहे. हे मराठ्यांसारखं एकजातीय संघटन नाही. त्यामुळे ओबीसींच्या जातींना विश्वासात घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे जे लोक आहेत ते पुन्हा एकदा मनुस्मृतीचे समर्थक म्हणूनच पुढे येत आहेत. आणि म्हणून त्यांना माझा सावध इशारा आहे की अशा प्रकारचे स्टेटमेंट आपण करू नये आणि आम्हाला विचारल्याशिवाय इतर मागासवर्गीय एससी, एसटी प्रवर्गातील जे कोणी नेते असतील त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊ नये. मधल्या काळात वामन मेश्राम आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनांनी असे प्रचार केले की मराठे हे शूद्र आहेत, मराठे हे ओबीसी आहेत, मराठे हे कुणबी आहेत आणि म्हणून त्यांना आरक्षण द्या. या सगळ्या लोकांचा त्रास ओबीसी बांधवांना प्रचंड झाला आणि म्हणून त्यांचासुद्धा निषेध मी इथे करतो. याचं कारण असं आहे की आज ज्या घटना घडत आहेत त्या घटना ओबीसींना किती त्रासदायक आहेत हा विषय केवळ शिक्षण आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमधल्या पदोन्नतीचा किंवा आरक्षणाचा नाही आहे, तर हा विषय फार भयानक आहे. कारण आमच्याकडे कोळी आगरी, कोळी, भंडारी या सागरपुत्र समाजामध्ये मांगेला एक जात आहे. साधारणपणे पालघर, ठाणे आणि मुंबईच्या परिसरात ही मांगेला मच्छीमार जात आपल्याला पाहायला मिळते. आणि या मांगेला जातीमध्ये चंद्रकांत भास्कर मेहर
त्यांनी हे असं एक छान सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे. अत्यंत ते विद्वान लेखक होते. कोरोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोळी समाज, सिंहावग लोकांनी आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे जे लेखक जुहू तारा या अत्यंत महागड्या अशा वस्तीमध्ये, ज्या भागामध्ये अमिताभ किंवा सगळे हिरो यांचे बंगले आहेत, कोट्यावधींचे बंगले आहेत, अशा परिसरात या मांगेला समाजाची वस्ती आहे जुहू तारा कोळीवाडा म्हणून. तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की UPSC MPSCच्या एक्झामसुद्धा रद्द करण्यापर्यंत मजल शासनाची गेलेली आहे, कारण कोरोनाचं कारण देऊन. पण दुसरीकडे कोरोनामध्येच यांचे पूर्ण गाव तोडण्याचा निंद्य प्रकार मुंबई महापालिकेच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतलेला आहे. आणि यामध्ये हे चंद्रकांत भास्कर मेहर आहे, यांचं कमीत कमी 7 ते 8 खोल्यांचं मोठं आलिशान असं घर आहे. आलिशान घर याचा अर्थ की कोळीवाड्यामध्ये कोळ्यांचीच घरं मोठी असणार, मुंबईमध्ये कोळ्यांचीच घरं मोठी असणार, कारण त्यांचा तेवढा मोठा व्याप आहे, मच्छीमारी व्यवसाय त्यामध्ये चालतो. त्यांचं घर तोडण्यासाठी आटोकात प्रयत्न चालू आहे आणि त्यांच्या काही खोल्या, घराचा काही भाग तोडलासुद्धा. परंतु हे वाचवायला कोळी बांधवसुद्धा मोठ्या संख्येने एकत्र आले येत नाहीत. आणि मुंबईच्या कोळीवाड्यांच्या बाबतीत मुंबईच्या कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी या लोकांना, आरेमधल्या आदिवासी लोकांना जमिनींचा मालकी अधिकार मिळावा अशा प्रकारचं आंदोलन आम्ही स्वतः, जयेश आकरे आणि अनेक कोळी बांधवांनी तिथे चालवलं. आणि शिवसेना भाजप सरकारला आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामधल्या सत्ताधारी मराठा, ब्राह्मण, वैश्य या जातीने बाबासाहेब आंबेडकरांनंतर महाराष्ट्राची लूट केली आणि त्या लुटीचं प्रतीक म्हणून मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या जमिनी आहेत, गावठाणं आहेत, यांना एसारे घोषित करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या विधानसभेने केला. याचा अर्थ महाराष्ट्राची पूर्ण विधानसभा ही ओबीसींच्या विरोधात आहे. आणि खास करून मुंबई महानगरपालिकेतले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे यांनीसुद्धा आम्ही कोळ्यांचं नेतृत्व करतो, कोळी आमचे भाऊ आहेत असं सांगून आज दिवसाढवळ्या कोळीवाडे पाडले जात आहेत. हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रकार अत्यंत निंद्य आहे. आणि जिथे मराठा स्वतःला मागास घोषित करतात, त्यामध्ये ओबीसी जातींची जी अवस्था आज आहे की ओबीसींना स्वतःचं घरी वाचवता येऊ नये एवढा उच्चवर्णीय दहशतवाद या महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. आणि म्हणून पहिल्यांदा मी या प्रश्नाकडे लक्ष घेईन की चंद्रकांत मेहर यांचं घर तोडण्याचा जो प्रयत्न झाला, त्यामध्ये जसं महाराष्ट्रातल्या 12 मराठा मुख्यमंत्री, ब्राह्मण मुख्यमंत्री या उच्चवर्णीय राजकीय नेत्यांचं हात आहे, त्याप्रमाणे प्रशासनात घुसलेले जे लोक आहेत त्या लोकांचा पण हात आहे. म्हणून प्रशासकीय परीक्षा, प्रशासकीय ज्या परीक्षा आहेत UPSC MPSC, यामध्ये ओबीसी बांधव दिसत नाहीत. परंतु या परीक्षातून येणारे जे अधिकारी वर्ग जो आहे, तो अधिकारी वर्ग शेवटी आपली घरं तोडायला येतो असं हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून या परीक्षांमध्ये आमच्या मुलांनी भाग घेतला पाहिजे, आम्ही अधिकारी झालं पाहिजे, याच्यावर आपल्याला लक्ष वेधणं गरजेचं आहे. मराठा समाजाचे आंदोलक या परीक्षा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत होते आणि मुख्यमंत्र्यांनी या मराठा सत्ताधीशांना घाबरून अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या प्रज्ञावान, हुशार विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे. ही सुद्धा ह्याच गोष्टी करतो. मी तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष वेधून घेईन की मुंबई महापालिकेमध्ये काम करणारे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सगळे नियोजनकार यांनी कोळीवाडे तोडायचा हा जो अघोरी अत्याचारी निर्णय घेतलेला आहे, याच्यामध्ये त्यांची मानसिकता दिसते. पण या सगळ्या प्रकारामध्ये मी मच्छीमार बांधवांना, सागरपुत्रांना पण विनंती करेन की आपल्यासुद्धा घोडचूक आहे की 2017 पासून आपण कोळीवाडा गावठाण हक्क लोकांना समजावून सांगतोय की कोळीवाड्याच्या खालची जमीन खाजगी असेल किंवा सरकारी असेल, या जमिनीवर 12 वर्षापेक्षा जास्त राहिल्याने या जमिनीचा मालकी अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या कोळीवाड्यांचं सीमांकन करून ते ठराव मान्य जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख, मत्स्य आयुक्त यांना देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी जर आपण पूर्ण केली तर शासनाला जाणीव होते की हे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कळतं की हे अनेक वर्षापासून इथे वस्ती करून आहेत. चंद्रकांत मेहर यांचं घर 1942 पासून आहे, म्हणजे मांगेला वस्ती ही सगळ्यात जुनी आहे. 1942 पासून, म्हणजे त्याच्या अगोदर नोंदी घेणारं शासनच नव्हतं. कारण म्हणजे 2000 वर्षांचे कोळीवाडे आणि 2000 वर्षांचे कोळीवाडे असताना
त्यांच्या नोंदी न घेणारे प्रशासक जे इथे आलेले आहेत, मी खास करून मराठा समाजाच्या आंदोलकांना सांगेन की आपल्या समाजातून मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी होते, परंतु इथे जे अनुभव कोळीवाड्यांना येतात आपल्या प्रशासकाकडून, खास करून IAS झालेले विश्वास पाटील यांनी जुहू मोरा कोळीवाडा हा सातबारावर उडवण्याचा पराक्रम केला. त्याचप्रमाणे SRA मधल्या 32 फाईल आहेत. SRA मध्ये राहतात कोणतरी SC ST लोक, त्यांचेसुद्धा जमिनींचे अधिकार नाकारण्याचा प्रयत्न एका रात्री त्या विश्वास पाटलांनी केला. आणि म्हणून जे प्रशासक IAS IPS UPSC MPSC मधून येऊ इच्छितात, खास करून उच्चवर्णीय, त्यांची मानसिकता ही OBC SC ST यांची घरदारं जमिनी लुटण्याचीच आहे. आणि ही लूट आरक्षणाच्या चर्चेमध्ये पुढे येत नाही. नवी मुंबई विमानतळातसुद्धा आज 1200 OBCंच्या घरांना न्याय मिळत नाही. हे सगळे प्रशासक उच्चवर्णीय आहेत, सिडकोमध्ये बसलेले. त्याच पद्धतीने मच्छीमारांना सुद्धा इथे न्याय मिळत नाही. हे सुद्धा सगळे प्रशासक उच्चवर्णीय आहेत. आणि म्हणून ABP माझावर मागे एकदा चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये असं म्हटलं होतं की भारतातल्या सगळ्या हुशार विद्यार्थ्यांचा IAS IPS म्हणजे ह्या सगळ्या UPSC MPSCचे जे एक्झाम आहेत त्यामध्ये जो ओढा आहे, त्या ओढ्याचा नक्की हेतू काय? खरं म्हणजे एवढ्या प्रमाणात बुद्धिमान मुलं, हुशार मुलं भारतामध्ये असतील तर त्यांनी संशोधक व्हायला पाहिजे, शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे. लोकांचं दुःख कसं कमी होईल, लोकांचे कष्ट कसे कमी होतील, लोकांची गरिबी कशी हटेल, यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. परंतु त्यांना महसूल विभागामध्ये म्हणजे जिल्हाधिकारी होण्यामध्ये, तहसीलदार होण्यामध्ये, तलाठी होण्यामध्ये, प्रांताधिकारी होण्यामध्ये जास्त आवड आहे किंवा जास्त ओढ आहे. याचं कारण असं आहे की मनामध्ये बसलेला हा उच्चवर्णीय भाव जो आहे तो इथल्या मुंबईतल्या भोळ्या, कोळी, आगरी, भंडारी आणि बाकीच्या SC ST समाजातल्या अत्यंत अज्ञानी आणि भोळ्या लोकांच्या जमिनी, घरं लुटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि ही लूट करून आपल्या गावाला न्यायची आणि संपत्ती एकत्र करायची, अशा प्रकारचा एक वर्ग प्रशासनामध्ये तयार होतो. आणि म्हणून आम्हाला आरक्षण नसेल तर ह्या परीक्षाच रद्द करा, अशा प्रकारचं आंदोलन आपण अलीकडे अनुभवलं. आणि या आंदोलनामध्ये हेच सिद्ध झालं की लोक एवढे ह्या आरक्षणासाठी आणि प्रशासनासाठी आग्रही का झालेत. कारण राज्यकर्ते म्हणून महाराष्ट्राची लूट आम्ही केलेलीच आहे. महाराष्ट्राची सगळी संपत्ती, ऊसाची शेती असेल, साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील, राजकीय सत्ता असतील, महसूल मंत्र्यापासून आपल्याला माहीत आहे पंचायत समितीच्या सभापतीपासून, ग्रामपंचायतच्या सरपंचपासून आणि खासदार जे आहेत, हे सगळे यामध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व असताना त्यांनाही सवय लागलेली आहे की आम्ही मुंबईतले कोळीवाडेसुद्धा नाहीसे करू आणि तिथल्या हजारो वर्ष राहणाऱ्या कोळी बांधवांचं सुद्धा जीवन उद्ध्वस्त करू. हा विचार निश्चितपणे देशामध्ये समतेचा विचार नाही किंवा भारतातल्या सगळ्या नागरिकांना न्याय देण्याचा विचार नाही. आणि म्हणून मराठा आरक्षणामध्ये कोणी बोलायचा जरी प्रयत्न केला तरी लोक त्यांच्यावर तुटून पडतात. आणि म्हणून मराठा आरक्षणावर दुरून लक्ष ठेवत असताना माझ्या असं लक्षात आलं की संपूर्ण OBC SC ST या मागासवर्गीयांच्या प्रवर्गातून आज ज्या पद्धतीने मराठा आरक्षण हे नक्की काय आहे याची मांडणी त्या नेतृत्वाकडून होत नाही. आणि ही मांडणी व्हावी यासाठी मी शांतपणे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आलो. आपल्याला माहीत आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही, सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, त्यांचं कोणीही शोषण केलेलं नाही. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्या अगोदरपासून सामाजिक आणि राजकीय सत्तेत्व आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांनी देशमुखी आणि वतनदारी नष्ट केली. ही देशमुखी आणि वतनदारी प्रामुख्याने ब्राह्मण म्हणजे कुलकर्णी आणि पाटील यांच्याकडे होती. आणि आदिलशाही निजामशाहीमध्ये हे लोकच महाराष्ट्राची लूट करायची. आणि म्हणून या लुटारू लोकांना बाजूला काढण्यासाठी रयतेच्या म्हणजे मागासवर्गीयांची स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि भूमिहीन लोकांना कसायला जमिनी दिल्या, बैल दिले, नांगर दिले, बियाणं दिले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य म्हणून एक नवीन तत्त्वज्ञान इथं आणलं. परंतु लिहिणारे हे ब्राह्मण आणि मराठी असल्यामुळे मागासवर्गीयांच्या बाजूनी छत्रपती शिवाजी महाराज होते. याचं साहित्य, याची पुस्तकच महाराष्ट्रात आली नाही. आणि नंतरच्या काळात बामसेफ सारख्या संघटनांनी
मराठे शूद्र आहेत, मागासलेले आहेत म्हणून त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या असा खोटा प्रचार केला आणि त्याचा त्रास आम्ही कोकणातले ओबीसी आज भोगत आहोत. आणि म्हणून आत्ताच्या घडीला ओबीसीनी या सगळ्या गोष्टीचा चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि समोर आणला. म्हणून या नंतरच्या काळात ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे चंद्रकांत बावकर आणि आम्ही याचा अभ्यास करून आमच्या असं लक्षात आलं की मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे क्षत्रिय जातीतल्या जाट, गुर्जर, पटेल या जातींना आरक्षण देणं आणि या जातींना जर आरक्षण ओबीसीमध्ये मिळालं तर आरक्षण हे सामाजिक मागासलेल्या लोकांना देण्याचा विषय आहे. हा विषय संपून आरक्षण हा सामाजिक न्याय आहे, हा न्यायाचा भागच संपेल आणि समता किंवा आरक्षण हा संविधानातला मूलभूत गाभा आहे आणि हा गाभा जर संपला तर भारतामध्ये पुन्हा एकदा विषमता मोठ्या गौरवाने मिरवायला लागेल आणि मनुस्मृतीचं राज्य इथे येईल. आणि म्हणून मराठा आरक्षण असंविधानिक आहे अशा प्रकारचा विचार घेऊन आपण या संविधानाच्या रक्षणासाठी लढलं पाहिजे. याची सुरुवात ओबीसी संघर्ष समन्वय समितीने केली. परंतु या संघर्ष समितीला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ज्यांना राजकीय आमदारक्या आणि खासदारक्या पाहिजे अशा नेत्यांनी हातात घेण्याचा प्रयत्न चालवला आणि त्यातून मूळ जो विषय तो बाजूला पडून मग मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल याची युक्तिवाद वेगवेगळ्या पद्धतीने छुप्या पद्धतीने सुरू झाले. परंतु ज्यांना माहीत आहे की बाबा हे आरक्षण किती धोकादायक आहे असा एकमेव समाज, जागृत समाज म्हणजे बौद्ध बांधव आणि त्या बौद्ध बांधवांमधल्या लोकांनी आतापर्यंत मंडल आयोगाची लढाईसुद्धा ओबीसीच्या वतीने लढली आणि आज मराठ्यांना आरक्षण देण्याच्या गोष्टी जेव्हा सुरू झाल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार स्वतःला म्हणणारे लोक ह्यामध्ये बोलायला लागले आणि त्या वारसदारांमध्ये माननीय खासदार संभाजी भोसले यांनी सांगितलं की आम्ही तलवारी वगैरे काढू. तर इथे आपण भारतीय संविधानाचा मुद्दा लक्षात घेतला तर तलवारी म्हणजे पोलीस आणि सैन्यदल हे आमच्याकडे सरकारने नियुक्त केलेले आहे. नागरिकांना तलवारी हातात घेण्याचा कुठलाच अधिकार नाही, कारण म्हणजे हे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा विषय. आणि त्यानंतर उदयन भोसले या खासदारांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा. हा सुद्धा असंविधानिक किंवा संविधान विरोधी विचार आहे आणि म्हणून या विचारांच्या विरोधात खरं म्हणजे ओबीसींनी मोठ्या संख्येने येऊन आपले विचार व्यक्त करणं गरजेचं होतं. निषेध व्यक्त करणं, रस्त्यावर येणं आज कोरोनाच्या काळात मोदी सरकारने त्याला बेकायदेशीर ठरवलेलं आहे. फक्त बौद्ध लेणी पाडायची असतील, कोळी आगऱ्यांची घरं पाडायची असतील तर पोलिसांना, प्रशासनाला मुभा दिलेली आहे. गरिबांना जिथे जिथे मारायचं आहे त्याला कोरोना लागत नाही, परंतु आमच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आंदोलन करायची झाली तर त्याला मात्र विरोध आहे. अशा प्रकारचा एक हुकुमशाहीचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला माहीत आहे की आज चंद्रकांत मेहर यांचं घर पाडायला लागल्यानंतर कोळी बांधवातले कोळ्यांचे आमदार, आगऱ्यांचे आमदार जसे पुढे येत नाहीत, कारण हे सगळेजण मराठा आरक्षणातल्या प्रशासक आणि मराठा राज्यकर्त्यांना घाबरतात आणि ते मेहर साहेबांचं जे घर आहे हे कसं अधिकृत आहे, कसं गावठाण आहे हे सांगायला सुद्धा समोर येत नाहीत. त्यामुळे कोळी बांधवांमध्ये किंवा खास करून मांगेला समाजामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आणि मुंबईतले कोळीवाडे कदाचित या कोरोनाच्या काळात तोडून टाकतील अशी भीती त्याच्यामध्ये पसरलेली आहे. मी राजसाहेब ठाकरे म्हणजे जे मनसेचे नेते आहेत आणि ते कोळी सी फूडमध्ये, कोळी महोत्सवामध्ये सतत भाग घेत असतात, त्यांना मी सांगितलं की मासे तर खायला पाहिजेत मुंबईतल्या लोकांना आणि म्हणून मार्केट वाचवण्याचा आपण चांगला प्रकार तिथे चालवलेला आहे, कोळी मार्केट वाचवून. पण कोळी लोकांची गावठाणच जर दिवसा ढवळ्या तोडत असतील कोणी आणि आपण 20 मिनिटाच्या 25 मिनिटाच्या बांद्र्याच्या अंतरावर त्या कोळी बांधवाचं घर वाचवायला जात नसाल तर मला आता प्रश्न पडायला लागला आहे की नक्की मुंबई महापालिका, शिवसेना आणि मनसे यांची मानसिकता काय कोळ्यांच्या बाबतीत, हा प्रश्न विचारायला मला कृष्णकुंजावर यावं लागेल. आणि या सगळ्यांची चिकित्सा करत असताना कोळी समाजातले जे कोळीवाडे वाचवणारे लोक आहेत त्यांचासुद्धा बऱ्याचसा ह्यामध्ये हात आहे की कोळीवाडे विकण्याची तयारी त्यांनी चालवलेली आहे की कोळ्यांच्या जमिनीला मालकी अधिकार आहे, ते जिथे राहतात त्यांना मालकी अधिकार मिळाला आहे.
त्यांची बोटी लावण्याची जागा असेल, दाढी सुकवायची जागा असेल, वापरातल्या जागा असतील, या सगळ्या कोळीवाड्यांच्या जागा आहेत. आज जूसारख्या ठिकाणी 4 कोटी रुपये गुंठा असला म्हणून सगळे बिल्डर, शहा, जैन हे सगळे बिल्डर त्या जागा लुटायला येत असले तरी आमच्या लोकांनी जमीन मालकी अधिकार कोळी बांधवांना समजावण्याची गरज होती, परंतु ते समजवत नाहीत आणि समजवत नाहीत, जागे करत नाही. याचे पैसे यांना हे बिल्डर देतात आणि म्हणून आज चंद्रकांत मेहर यांचं घर धोक्यात आलं आणि संपूर्ण कोळीवाडे धोक्यात आले. ओबीसी आरक्षणाची काहीशी तशीच अवस्था आहे की ओबीसींचे नेते ओबीसींचा मागासवर्गीय म्हणून आरक्षणाचा अधिकार न समजवता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपली पत्र देतात, त्या मोर्चांमध्ये सहभागी होतात, मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होतात आणि मराठा कसे मागासवर्गीय सांगण्याचा प्रयत्न करतात. ही एक प्रकारची गुलामगिरी आहे आणि अशा गुलामगिरीमध्ये आपल्याला माहीत आहे ज्यावेळी उदयन भोसले यांनी सांगितलं की आम्हाला नाहीच तर कुणालाच नाही आरक्षण, अशी जी देशविरोधी किंवा राष्ट्रविरोधी घोषणा केली, कारण म्हणजे ती संविधान विरोधी घोषणा आहे. संसदेतल्या खासदारांना हे न शोभणारं कृत्य आहे, कारण प्रत्येक खासदार किंवा आमदार संसदेत जाताना देशाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. तो एका जातीचा नसतो, तो सगळ्या देशाचा, सगळ्या देशातल्या नागरिकांचा असतो. पण मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही तर आरक्षणच रद्द करा अशी असंविधानिक भूमिका घेतल्यानंतर मला माहीत आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कडक शब्दात त्यांना सुनावलं आणि सांगितलं की हा अशी घोषणा करणारे, देशविरोधी घोषणा करणारा माणूस एखाद्या राजघराण्यात जरी जन्माला आला असला तरी त्याचं जे वाक्य आहे किंवा त्याचं जे म्हणणं आहे देशविरोधी आहे. खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी अशी घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली आणि याच्यापेक्षा जास्त मजबूत काम आदरणीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते करत आले आणि ते मराठा बांधवांना समजावत आले की बाबा रे, तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत आणि भारतीय संविधान किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी तुमचं आरक्षण आता रोखलेलं आहे. आणि हे समजवत असताना त्यांना अनेक फोन कॉल आणि शिव्याशाप आम्ही स्वतः बघत आहोत आणि ह्या शिव्याशाप पाहिल्या आणि नंतर मला मग आठवण आली की आपण आंबेडकर जयंतीला किंवा कुठल्याही चळवळीच्या वेळी महापुरुषांना वंदन करत असतो आणि सांगत असतो की बाबा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे आमचे महापुरुष आहेत, त्यांना आम्ही वंदन करतो. परंतु अशाच प्रकारचा त्रास त्या महापुरुषांना त्यांच्या काळात झालेला आहे. किंबहुना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केल्यानंतर ब्राह्मण विद्वानांनी त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे फेकले होते आणि अशीच काहीशी स्थिती आज निर्माण झालेली आहे की मागासवर्गीय समाजातील आरक्षणाच्या बाबतीत जाणकार असलेल्या बौद्ध समाजातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे भारतातल्या मागासवर्गीयांच्या असलेल्या आरक्षणामागचं सत्य समाजाला समजावून सांगतायत, कायद्याच्या बाजूने सांगतायत, स्वतःचं मतं ते मांडत नाहीत की भारतीय संविधानाने जे सांगितले, कायद्याने सांगितले ते सांगायचा प्रयत्न करत आहेत. आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ज्या क्लिप व्हायरल होत आहेत, म्हणजे यूट्यूबवर व्हायरल होत आहेत, त्या फार भयानक आहेत. म्हणजे अत्यंत खालच्या पातळीतल्या शिव्या त्यांना दिल्या जातात मराठा आरक्षण समर्थकांनी. या सगळ्या प्रकारामध्ये हा जो प्रकार आहे हा ओबीसी बांधवांनी समजून घेतला पाहिजे, कारण ओबीसी आरक्षण बचावासाठी ही चाललेली धडपड आहे आणि ह्या दोन्ही नेत्यांना ओबीसी बांधवांनी आपलं समर्थन देणं गरजेचं आहे. आणि ओबीसींचे स्वतःला नेते म्हणणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठे हे मागासवर्गीय नाहीत आणि मराठे हे मागासवर्गीय नाहीत, ते मागासवर्गीय दाखवण्याचा जो अट्टाहास चालू आहे त्यामध्ये परवाची जी एका तरुणाची आत्महत्या आहे की मराठा आरक्षण असतं तर मला आत्महत्या करायची वेळ आली नसती, राहाडे नावाच्या तरुणाची ती आत्महत्येची चिठ्ठीच खोटी होती हे पोलिसांनी सिद्ध केलं. त्याच्यामुळे मागच्या काळात झालेल्या आत्महत्या यांचीसुद्धा चिकित्सा करण्याची वेळ आलेली आहे की अशा प्रकारचं धादांत असत्य विधान महाराष्ट्राच्या लोकांसमोर मीडियामध्ये मराठा आरक्षण समर्थक करत असतील तर नक्की तपासलं पाहिजे की 12 मुख्यमंत्री कोणाचे, 35,000 एकर जमीन जी उदयन भोसले यांच्याकडे आज आहे, ही जमीन रयतेची, गरिबांची की राजांची, आणि आज राजेशाही आहे का? कारण कोकणाला ह्याचा आजही अनुभव येतोय. माझ्या गावामध्ये सुद्धा मेहता नावाच्या सावकाराची 1500 एकर जमीन आज आहे. आमचं गाव जमिनी कसतंय, परंतु तो सातबारा आजही आमच्या नावावर होत नाही. रायगड जिल्ह्यात अनेक मराठा प्रशासक आले, परंतु त्यांनी कोणीही प्रयत्न केले नाहीत की आगरी लोकांना, कोळी लोकांना या जमिनींचा मालकी अधिकार मिळावा. नवी मुंबई विमानतळामध्ये 1200 कोटींची जमीन बिवलकर या पेशव्यांच्या सरदाराला देणारे प्रशासक आले.
आणि याच प्रशासनामध्ये राज्य चालवणारे शरद पवार पण आहेत, अजित पवार पण आहेत, अशोकराव चव्हाण पण आहेत. हे नक्की कोण आहेत? जे ओबीसी आहेत, मागासवर्गीय आहेत की क्षत्रिय आहेत? जर ते मागासवर्गीय असतील तर मागासवर्गीयांची जमीन जी कुळ कायद्याने त्यांना प्राप्त झाली ती देत का नाही? ते पेशव्यांना का देतात? त्यानंतर वाघिवली गावची विमानतळातली 1600 कोटींची जमीन ही मुंद्रा नावाच्या पुण्यातल्या सावकाराला ट्रान्सफर होते. ही जमीन आहे ते प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी, तहसीलदार हे उच्चवर्णीय आहेत, आजही आहेत. म्हणजे आज शाहू महाराज जर असते तर या सगळ्या जमिनी निश्चितपणे सागरपुत्रांच्या, आगरी कोळी कराडी बांधवांच्या नावावर ट्रान्सफर झाल्या असत्या. किंबहुना मुंबईतली 200 गावठाणं आहेत, त्या गावठाणांच्या संदर्भात आशिष शेलार यांना मी सांगितलं की आपण मराठा आहात आणि मराठा असून तुम्ही खारदांड्यामधून निवडून येता, कोळी भागातून निवडून येता. तुम्हाला थोडी तरी कृतज्ञता पाहिजे की कोळी बांधवांचे जे गावठाणं आहेत, खारदांडा कोळीवाडा आहे, हा तुम्ही त्यांच्या नावावर करून देऊ शकता का? तुमचा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, तुमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यावेळी त्यांनी फक्त सीमांकन करण्याचं ढोंग केलं, पण जमीन मालकी दिली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा हे मागासवर्गीय नसून क्षत्रियच आहेत हे त्यांनी आता सिद्ध केलेलं आहे. परंतु ह्या वास्तव सत्यापर्यंत जायला कोणी तयार नाही. आणि म्हणून गुणरत्न सदावर्ते यांनी भारतीय संविधान आणि न्यायालयीन समता आहे, न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सांगायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना प्रचंड शिव्याशाप दिलेले आहेत आणि धमक्या दिलेल्या आहेत, मारण्याच्या पण धमक्या दिल्या आहेत. भारतातल्या लोकशाहीला अत्यंत घातक आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने ह्या दोन्ही नेत्यांना पोलिसांची प्रचंड सुरक्षा द्यायला पाहिजे. तुम्ही कंगना या एका हिरोईनला किंवा नटीला जी सुरक्षा देता तिचं काही कारण नव्हतं खरं म्हणजे. आणि दुसरीकडे आमच्या मुलींवर अत्याचार, बलात्कार होतात, त्यांची कधी चौकशी होत नाही. परंतु समाजातून अत्यंत हुशार आणि निर्भीड लोक कमी जन्माला येतात आणि त्याच्यामध्ये ही दोन आत्ताच्या वर्तमान काळात बाळासाहेब आंबेडकर आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी भूमिका घेतलेली आहे ही ओबीसींच्या आरक्षणाच्या बचावाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेसाठी ओबीसींतर्फे आम्ही त्यांना समर्थन देतो. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मागच्या वेळी कोर्टामध्ये हल्ला झाला, त्यानंतर ओबीसीच्या वतीने आम्ही सगळेजण त्यांना भेटायला गेलो होतो की ठीक आहे, अशा प्रकारची विद्वत्ता ओबीसीमध्ये आज नाही, ओबीसीमध्ये IAS नाहीत, ओबीसीमध्ये कायदेतज्ञ नाहीत. परंतु आम्हाला हे माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करून आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार दिला, पाण्याचा अधिकार दिला, जंगलाचा अधिकार दिला आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन आम्ही खरं म्हणजे बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून चालायला हवं होतं. ॲडव्होकेट दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी ही गोष्ट रायगड जिल्ह्याला सांगितली, परंतु त्यांच्यानंतरच्या काळात या चळवळी थंड पडल्या आणि आज शेतकरी कामगार पक्षांमधले, भाजपामधले, शिवसेनेमधले, काँग्रेस राष्ट्रवादीमधले ओबीसी जे आमदार आहेत, ओबीसी जे नेते आहेत हे मराठा आरक्षण द्यावं अशी चुकीची आत्मघाती भूमिका घेत आहेत. परंतु आपल्यासारखे प्रखर नेते गुणरत्न सदावर्ते असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील यांच्या भूमिका ह्या ओबीसींना मार्गदर्शक आहेत आणि म्हणून त्यांच्या पाठी उभं राहणं, त्यांना ताकद देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मी सरकारला माझी विनंती आहे की दोन नेते जी भूमिका मांडत आहेत ती मराठ्यांच्या विरोधात नाही, तर मराठा समाजसुद्धा ओबीसीसारखा अज्ञानीच आहे आणि त्यांना संविधान कळलं पाहिजे, त्यांना कायदे कळले पाहिजेत. आणि म्हणून कायद्याची भूमिका कोणी सांगत असेल तर त्यांचा अपमान करणारे दूरध्वनी त्यांना येत असतील, त्यांच्या कुटुंबियांना जर त्यांची भीती असेल, राजगृहापर्यंत मोर्चा काढण्याची ज्या घोषणा मराठा क्रांती मोर्चाचे लोक करतात त्या चुकीच्या घोषणा आहेत. कारण बाळासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं व्यक्तिगत किंवा मराठा समाजाच्या विरोधात कुठलंही वक्तव्य केलं नाही. परंतु खासदार म्हणून जे आपण बोललं पाहिजे, आपण लोकसभेचे खासदार आहोत आणि लोकसभेचे खासदार म्हणजे काय हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सिद्ध केलेलं आहे की त्या काळात भारतावर राजेशाही असताना, उच्चवर्णीयांचं राज्य असताना भारतातली विषमता उघड करणं आणि विषमतेला संपवण्यासाठी आरक्षण लागू करणं आणि मागासवर्गीय कोण याची व्याख्या करणं, म्हणजे सामाजिक शोषण ज्यांचं झालेलं आहे ते मागासवर्गीय आणि हिंदू समाजातल्या रूढी प्रथा, खास करून या सगळ्या आरक्षणाच्या चर्चेमध्ये स्त्रियांची चर्चा कुठे होत नाही. मनुस्मृतीनं ओबीसी, SC, ST यांच्याबरोबरच 50% स्त्रियांचं शोषण केलेलं आहे, त्यांना मानवी अधिकार नाकारले होते आणि म्हणून त्यांना अधिकार देण्याचं काम भारतीय संविधानाने आणि आपल्या सरकारने, केंद्र आणि राज्याने करावं असं सुद्धा सुतोवाच या संविधानात केलेलं आहे. आणि म्हणून मी या सागरपुत्रांमधली एक चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा नेहमी सांगत असतो की आगरी कोळी कराडी भंडारी हा सागरपुत्र लग्नामध्ये हुंडा घेत नाही. स्त्रियांकडे त्यांनी आर्थिक अधिकार दिलेले आहेत आणि स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना कोळीवाड्यांमध्ये घडत नाहीत.
आणि हा जो विचार आहे हा तथागत गौतम बुद्धांचा आहे, समतेचा विचार आहे. आणि हा विचारसुद्धा देशाला गरजेचा आहे. आत्ता फक्त मराठा आरक्षणाची म्हणजे क्षत्रियांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची गोष्ट चालू आहे, परंतु ज्या दिवशी सावित्रीमाई फुल्यांच्या शिक्षण चळवळीने शिकलेल्या महिला जेव्हा सांगतील, अहो ओबीसींचं जर शोषण या इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलं, हुंड्यासाठी आपल्या बायका मुलांना जाळणारी लोक याच महाराष्ट्रात आहेत, त्यांचं पण प्रबोधन झालं पाहिजे. कारण ही जी वृत्ती आहे क्षत्रिय वृत्ती ही मागासवर्गीयांच्या विरोधीच नाही तर स्त्रियांच्या विरोधी पण आहे. आणि म्हणून ज्या दिवशी इथल्या स्त्रिया जाग्या होतील त्यावेळी दिवशी स्त्रियांना कळेल की आमचं शोषण जो महाराष्ट्र करतोय, म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या बीडमध्ये होत आहेत, नगर जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराच्या मागासवर्गीयांच्या अत्याचाराच्या ॲट्रॉसिटीच्या केसेस मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि ॲट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी येते. उद्या हुंडाविरोधी कायदा रद्द करा अशी सुद्धा मागणी येईल, कारण ती आमची संस्कृती असं बोलणारे लोकसुद्धा पुढे येतील. आणि मग मुंबईतल्या ह्या सगळ्या ठाणे रायगड मुंबई या भागामध्ये हुंडा न घेण्याची जी मातृसत्ताक पद्धत आहे ती मातृसत्ताक पद्धत मी समोर आणू इच्छितो. आणि उद्या मराठा आरक्षणानंतर या सगळ्या स्त्रिया उठल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या वडिलोपार्जित आणि पतीच्या प्रॉपर्टीचे अधिकार मिळत नसतील. हिंदू कोड बिल इथे बाबासाहेबांनी आणलं पण त्याचं इम्प्लिमेंटेशन समाजात झालेलं दिसत नाही आणि म्हणून सरपंच झालेल्या महिलेला सुद्धा तिथले पुरुष अधिकार देत नसतील तर निश्चितपणे हे लोकशाहीला पूरक नाही. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना त्यांच्या धम्मामध्ये समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला होता. हा स्त्रियांच्या अधिकाराचा विषय, स्त्रियांच्या आरक्षणाचा विषयसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढल्या काळात येणार आहे. आणि म्हणून आता जे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे मागासवर्गीयांचं आरक्षण संपवायचा प्रयत्न करत आहेत, खरं म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात होणं ही सगळ्या मागासवर्गीयांचा आणि देशातल्या मागासवर्गीयांचा अपमान आहे. आणि याच्यावर आता गायकवाड आयोगाने आम्हाला मागासवर्गीय ठरवलं आहे म्हणून आम्ही मागासवर्गीय असा जो युक्तिवाद होतोय त्या गायकवाड आयोगाला समोर आणलं आणि महाराष्ट्रामध्ये त्याची पुस्तकं त्याची जर साहित्य प्रकाशित झालं तर गायकवाड आयोगामध्ये नक्की काय म्हटलं हे समोर येईल. कदाचित रहाटे या तरुणांनी जी खोटी चिठ्ठी लिहिली होती की म्हणजे ती चिठ्ठी खोटी होती की मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायला निघालो, हे जे जसं असत्य ठरलं तसंच गायकवाड आयोगसुद्धा उघड झाला तर त्यामध्ये मराठा मागासवर्गीय आहे हे असत्य विधान समोर येऊ शकतं. आणि म्हणून आमच्या कोळीवाड्यांवर आज टांगती तलवार आलेली आहे. मुंबईतले चंद्रकांत मेहर हे एक फार मोठे लेखक आहेत आणि त्यांनी ही 2 पुस्तकं लिहिली आहेत मांगेला समाजावर. त्या मांगेला समाजाची जुहू तारा, जुहू मोरा म्हणजे मुंबईतली सगळ्यात श्रीमंत पंचतारांकित वस्ती जी आहे ती वस्ती तोडायला काढलेली आहे. तिथे आपल्याला माहिती आहे एका बाजूने विलासराव देशमुख हे मराठा मुख्यमंत्री घुसलेत आणि जागा काबीज केली, एका बाजूला नारायण राणे घुसलेले आहेत आणि तिथली जागा लुटण्याचा प्रकार तिथे चालू केलेला आहे. तिथे त्यांचे बंगले आहेत, शिक्षण संस्था आहेत आणि ह्या अत्यंत महागड्या वस्तीला अनधिकृत ठरवून म्हणजे त्यांना उपरे ठरवून तोडण्याचा जो प्रकार चालू आहे या प्रकारामध्ये एकीकडे मराठा आम्ही मागासवर्गीय म्हणतो आणि एकीकडे कोळी बांधव आपल्या जमीन हक्कांचा विषय मांडतो. त्यांना घरं पाहिजे, त्यांना गावठाणं पाहिजे. नवी मुंबईतली 55 गावठाणं हे आपल्या जमिनींचे अधिकार मागत आहेत. पनवेल रायगडमधलं प्रत्येक गावठाण हे जमिनींचा मालकी अधिकार मागते. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठे स्वतःला मागासवर्गीय घोषित करतायत तर आपले जिल्हाधिकारी, आपले पोलीस अधिकारी आणि आपले राजकीय नेते हे राजकीय सत्ता प्रशासन हातात घेतल्यानंतर कसं वागतात हे जर बघायचं असेल तर मुंबईची अवस्था आपण बघा. कुलाबा कोळीवाडा हा मंत्रालयापासून अर्धा किलोमीटरसुद्धा दूर नसेल, परंतु त्या कुलाब्यातल्या मच्छीमारांना तिथला जमिनींचा मालकी अधिकार हे मंत्रालय देऊ शकत नाही. 12 मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले, हे कोण आहेत? हे क्षत्रियच आहेत, हे लुटारूच आहेत. कारण क्षत्रिय मनुस्मृतीमध्ये क्षत्रियांनी या देशाची लूटच केलेली आहे. या देशाला लुटायला कधीही इंग्रजांची गरज लागली नाही, पोर्तुगीजांची गरज लागली नाही. कारण इंग्रजांनी इथे रेल्वे आणली, इंग्रजांनी इथे धरणं बांधली, इंग्रजांनी इथे शिक्षण आणलं, पण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी अशा प्रकारचं काम या देशामध्ये केलेलं नाही. आणि या शोषणामुळेच कंटाळून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंड करावं लागलं आणि सांगितलं बाबासाहेबांनी. खरं म्हणजे आरक्षणामागचा ओबीसी SC STचा जो विषय आहे की आजही कोळीवाड्यांना जमिनींचा मालकी अधिकार इथे मिळत नाही, ती वेगळ्या प्रकारची अस्पृश्यता कोळी समाज अनुभवत आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांचे निकषच लावायचे झाले तर आमच्या घरांचे गावठाणांचे सर्वे सरकारने करावं आणि मागासवर्गीय ओबीसींच्या SC STच्या जातींच्या नेत्यांशी बोलल्याशिवाय आपण असे गायकवाड आयोगासारखे आयोग इथे आणून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये की जाट, गुर्जर, पटेल यांच्याप्रमाणेच
जमीनदार असणारे मराठी हे मागासवर्गीय आहेत, ही खरं म्हणजे इथल्या सागरपुत्रांची फसवणूक आहे. आणि म्हणून नवी मुंबई विमानतळामध्ये जे आज आम्ही अनुभव घेतोय की कुठलाही प्रशासकीय अधिकारी इथे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. विश्वास पाटील या अधिकाऱ्यांनी मुंबईची लूट केली. संजय कृष्णाजी पाटील अशा प्रकारचे एक विश्वास पाटलांचेच नातेवाईक असलेले अधिकारी आहेत. त्यांनी इथल्या बौद्ध लेण्या 2000 वर्षाच्या बौद्ध लेण्या ह्या लेण्या नाहीतच अशा प्रकारचा निकाल देण्याचा प्रयत्न केला आणि 2000 वर्षाच्या बौद्ध लेण्या तिथे तुटलेल्या आहेत. त्यासाठी संघर्ष आजही चालू आहे, आम्ही करतोय. हा संघर्ष न्यायासाठी आहे. या देशाचा तथागत गौतम बुद्धांचा लेण्यांचा वारसा हा सगळ्यात जुना वारसा आहे आणि हा राष्ट्रीय ठेवा आपण जपावा असे सगळे जगाचं म्हणणं आहे. परंतु इथले आलेले प्रशासक आहेत, ते प्रशासक या सगळ्या लेण्या बिण्या डोंगर बिंगर खाऊन, वनविभाग खाऊन, झाडं खाऊन, आत्ता कोळीवाडेसुद्धा खायला निघालेले आहेत. हा जो भस्मासूर आहे, हा भस्मासूर थांबवण्यासाठी आरक्षण हे गरजेचं आहे. आणि म्हणून आरक्षणामधून कोळी बांधवांचे IAS IPS प्रशासनात गेल्याशिवाय मुंबईच्या कोळीवाड्यांचं रक्षण होणार नाही. आणि म्हणूनच ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेमध्ये जर मराठा आरक्षण OBCमध्ये लागू झालं तर OBCचे आज जे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, महानगरपालिकेमधले महापौर असतील, आमचे सागर नाईक नवी मुंबईचे महापौर झाले, संजीव नाईक झाले, प्रशांत ठाकूर झाले, JM म्हात्रे झाले, या लोकांना ह्या OBC महापौरांना हे पण माहीत नाही आम्ही OBC आहोत की नाही. आणि जर ते OBC असते तर आज हे कोळीवाडे गावठाणं वाचवायला धावले असते. परंतु ते मराठा राज्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आणि त्यांना पत्र लिहून देत आहेत की मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, तुम्हाला OBCमध्ये मराठा आरक्षण भेटलं तर आमची हरकत नाही. अशा प्रकारची शरणागती त्यांनी पत्करलेली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणून मला खेदानी म्हणावंसं वाटतं, माझ्या समाजातले सागरपुत्र असलेले OBC नेते मूर्ख आहेत, त्यांना स्वतःचं हित कळत नाही आणि यामुळे आज आमचे कोळीवाडे तुटायला आले तरी तुम्ही वाचवायला जात नाही. आणि मराठा समाजाचे नेते त्यांच्या जातीसाठी अत्यंत आक्रमक होत आहेत, तलवारीची भाषा करत आहेत, आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशा प्रकारची असंविधानिक घोषणा करत आहेत. या सगळ्या हा एक हिंसाचार आहे, हा एक दहशतवाद आहे. आणि हा माझ्या डोक्यावरून पुन्हा एकदा नेव्हीचं हेलिकॉप्टर उडत आहे. त्याच्यामुळे काही काळ आपल्याला गप्प राहावं लागेल. तर चंद्रकांत मेहर यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाल्यानंतर मांगेला समाजातल्या सगळ्यात हुशार इतिहासकार विद्वान नेता त्याचं घर तोडायला काढलेलं आहे, अर्धं घर तोडलेलं आहे, अर्धं घर आम्ही वाचवायचा प्रयत्न करतोय. हे घर तुटणं याचाच अर्थ महाराष्ट्रामधले मराठ्यांची राजकीय सत्ता म्हणजे महसूल मंत्री इथे मराठा आहेत, गृहमंत्री मराठा आहेत, मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत. पण उद्धव ठाकरे हे सुद्धा उच्चवर्णीयच आहेत, हे काय मागासवर्गीय नाहीत. आणि म्हणून या सगळ्यांनी मिळून आज कोळीवाड्यांची जी लूट चालवलेली आहे, कोळीवाड्यांच्या हजारो वर्षाच्या वस्तीला तोडण्याचा प्रकार इथे धोका निर्माण केला आहे. हे पाहता महाराष्ट्रामध्ये आजही उच्चवर्णीयांची सत्ता आहे आणि अशा सत्तेमध्ये आज राजकीय सत्ता त्यांच्याकडे असताना प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, प्रांताधिकारी, सर्वेअर हे जर मोठ्या संख्येने जे उच्चवर्णीयांमधून आले तर निश्चितपणे इथल्या कोळी बांधवांच्या वस्त्या तर अनधिकृत ठरतील. उद्या कोळी बांधवांना चोर ठरवण्याचा सुद्धा प्रयत्न शासकीय पातळीवर होण्याचा धोका आहे. आणि म्हणून OBC आरक्षणासाठी लढणं ही OBCची जबाबदारी आहे. आणि मला दिसतंय की ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाला मराठा समाजाच्या लोकांनी मदत केली आणि ज्या शिस्तीने त्यांचे मोर्चे निघाले ते निश्चित कौतुकास्पद आहे. फक्त त्यांचा हेतू वाईट आहे की मागासवर्गीयांचं आरक्षण आम्हाला द्या, हा हेतू अत्यंत वाईट आहे आणि म्हणून तो संविधान विरोधी असल्यामुळे मला इथे बोलायची वेळ आली. आणि म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे यांचं मी नेहमीच कौतुक करत आलो. किंबहुना त्यांना मी सांगितलं की या रायगड जिल्ह्यातल्या कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या जमीन हक्कांच्या केसेस आहेत त्या आपण लढा. कारण आज मागासवर्गीय वकिलांमध्ये, मागासवर्गीय नेतृत्वांमध्ये आमच्या मागासवर्गीयांना अधिकार मिळावे अशा प्रकारची न्यायवृत्ती दिसत नाही. आणि ती न्यायवृत्ती नसल्यामुळे इथल्या 1600 कोटींची विमानतळातली ही जी केस आहे वाघिवली गावची आणि 1200 कोटींची बिवलकरांची, या दोन्ही केसमध्ये इथल्या मच्छीमारांना न्याय मिळाला नाही. कोस्टल रोड चालू आहे, हा कोस्टल रोडमध्ये मच्छीमार पूर्ण उद्ध्वस्त होतोय. परंतु या मच्छीमारांची बाजू नाही उद्धव ठाकरे घेत, नाही राज ठाकरे घेत. आणि यामध्ये कोळी माणूस हा समुद्रावरून विस्थापित झाल्यानंतर तो प्रकल्पग्रस्त आहे हे सांगणारा एकही प्रशासकीय अधिकारी नाही. याचं कारण महाराष्ट्राची मानसिकता एक क्षत्रिय मानसिकता झाली, उच्चवर्णीय मानसिकता झालेली आहे. आणि म्हणून आजच्या घडीला मी आपल्याला आठवण करून देईन
की छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून दोन्ही राजे इथे लढायला आलेत, परंतु त्यांना मी हे सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपल्याला माहीत नसेल तर आपल्या माहितीसाठी सांगतो, की राजधानी ही कोकणामध्ये आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात आणली होती. मी दोन्ही महाराजांना म्हणजे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाने सांगतो. खरं म्हणजे राजे मी सुद्धा त्यांना मानायला तयार नाही, परंतु त्यांना माझी विनंती आहे दोन्ही खासदारांना, त्यांनी कोकणामध्ये यावं, रायगड जिल्ह्यात यावं, माझ्या उरणमध्ये यावं आणि इथल्या आगरी कोळ्यांच्या घरी एकदा जेवून जावं. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यात राजधानी आणली, त्याचं कारणच असं होतं की अत्यंत विश्वासू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे खंबीर मावळे होते ते कोकणात पाहायला मिळतात. आणि म्हणून कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे आणि या राजधानीच्या निमित्ताने इथलं आरमार काय असतं ते तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातले आम्ही मावळे आहोत आणि म्हणून मी कोळी टोपी नेहमी घालतो आणि सांगत असतो की या आरमारामध्ये म्हणजे सागरी पोलीस असतील, नेव्ही असतील, याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही मावळे होतो, परंतु आज यामध्ये उत्तर भारतातले लोक, राजस्थानमधले लोक, हरियाणामधले लोक, ज्यांनी कधी समुद्र पाहिला नव्हता ते बोटींचे कॅप्टन झालेले आहेत. मध्ये कमीत कमी सागरी पोलिसांमध्ये इथल्या आगरी कोळी तरुणांना नोकऱ्या मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण तीसुद्धा अपेक्षा पूर्ण होत नाही की पोलीस दलामध्ये सुद्धा आमचाच मराठा बांधव नोकरीला लागला पाहिजे म्हणून ओबीसी आरक्षण पाहिजे, अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती अत्यंत धोकादायक आहे. मागल्या काळात आबा पाटलांचे दौरा आमच्या उरणमध्ये झाला होता. उरणमध्ये एक जहाज बुडालं होतं आणि जहाज बुडालं होतं म्हणून पाहणी करायला आबा पाटील आले होते आणि आबा पाटलांच्या सोबत त्यांच्याकडचा पश्चिम महाराष्ट्रातला एक शिपाई होता आणि तो शिपाई त्या होडीमध्ये बसून ते बुडालेलं जहाज पाहत असताना त्याचा जो बॉडीचा जो तोल असतो तो झुकला आणि तो पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर तो बुडून वारला. ह्याची बातमी लोकसत्तेत आली. त्या बातमीनंतर मी भाष्य केलं की आबा पाटलांचा एक हवालदार पाण्यामध्ये बुडून मरण पावला उरणच्या समुद्रामध्ये. ही बातमी दिसायला साधी सोपी आहे, परंतु त्या बातमीमधलं सत्य आहे की त्या हवालदाराला, त्या पोलीस शिपायाला पाण्यामध्ये पोहायचं कसं हेच नव्हतं, येत नव्हतं. मग जमिनीवर सर्वत्र सत्ता आपली आहे, पण समुद्रावर जे कोळी बांधव आहेत त्यांना देशाच्या, महाराष्ट्राच्या सुरक्षेची जबाबदारी नैसर्गिक न्यायाने मिळालं पाहिजे, पण तिथे पण आमच्या जातीचे लोक पाहिजे. हा जो आग्रह आहे, आग्रह देशाच्या आणि राज्याच्या सोडा, स्वतःच्या त्या समाजाच्या जीविताला धोका निर्माण करणार. कारण तुम्हाला पाण्यामध्ये पोहता येत नसेल तर तुम्ही हा अट्टहास का धरता? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय करताना आदिवासी असतील, आमचे बौद्ध बांधव आताके असतील, SC ST असतील, यांची कौशल्य पाहिली, त्यांच्या जीवनाच्या सवयी पाहिल्या, त्यांची निसर्गातली ताकद पाहिली आणि त्यांना रयत म्हणून स्वराज्यामध्ये, सैन्यामध्ये सामावून घेतलं. आणि म्हणून तलवार ही कुणा एकट्या जातीची नव्हती, ती तलवार तलवारी तर आमच्या घरात सुद्धा आहेत, परंतु लोकशाहीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी आणि प्रज्ञा, शहाणपण बुद्धाचं हे हातात घेतलेलं आहे. इथे हिंसेचं काम नाही, इथे परिवर्तन आरक्षणाचं असेल, संविधानाचं असेल, हे रक्ताचा एकही थेंब न सांडता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं आहे आणि त्यासाठी जे लढतील, मग ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असतील, यांच्या पाठीमागं मागासवर्गीयांची ताकद पुढल्या काळात उभी राहील. आणि मी सागरपुत्रांना हे सांगेन की सागरपुत्रांमधून आरक्षणासाठी लढणारी लोक पुढे आली पाहिजेत, आपल्या जमिनी आणि गावठाणासाठी लढणारे पुढे आले पाहिजेत. आणि जे कोणी 2-2, 3-3 कोटींच्या गाड्या घेऊन आपल्या गावठाणांवर वरवंटा फिरवत आहेत, आज विमानतळामध्ये सगळी 10च्या 10 गावं उठवलेली आहेत, त्यांना घरं मिळाली नाहीत, त्यांना राहत्या घराचं घरबाणं मिळत नाही, त्यांना व्यावसायिक पुनर्वसन नाही, आणि आमचे आमदार, आमचे खासदार मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून पत्र लिहित असतील तर यांना त्यांच्या घरासमोर जाऊन आपण आंदोलन केलं पाहिजे. ही स्थिती आज आलेली आहे. आणि म्हणून या निसर्गामध्ये प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यांचा खुबीने उपयोग करून घेणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या तिथे असलेल्या बौद्ध लेण्या, या बौद्ध लेण्यांचं पाणी पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोठे झाले आणि निसर्ग रचनेचा उपयोग करून त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कोकणातला समुद्र आणि कोकणातल्या दऱ्याखोऱ्या यांच्या आधाराने मोठं झालं, यांच्या आधाराने सुरक्षित झालं. मग अफजल खानाचा वध असेल, तो ज्या पद्धतीने प्रतापगडच्या लढाईमध्ये जावळीच्या जंगलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणला. आमच्या इथली एक पेणमधली एक लढाई छत्रपती शिवाजी महाराज अशीच गनिमी काव्याने लढली. आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराने इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या आरमाराचा सुद्धा नाश केलेला आहे. यामध्ये पोहण्यामध्ये पटाईत असलेले आगरी, कोळी, माळी, भंडारीच लोक होते. मग यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मिळून
जे शोषण केलं गेलं मागच्या काळात, आणि आज महाराष्ट्राचं राज्य उद्धवजी ठाकरे, शरद पवार, अजित पवार, थोरात यांच्याकडे असेल, तर कोळीवाडे तुटले जात असतील, तर तुम्हीसुद्धा सगळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यच आहात. आणि म्हणून तुमची जी सत्ता आहे ते सत्ता झुगारून देण्याचं ओबीसी आरक्षण एक माध्यम आहे. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आज ह्या चर्चा महाराष्ट्रात चालू आहेत. पण या चर्चेतून पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतील, महात्मा फुले येतील, सावित्रीबाई फुले येतील. कारण या भारताच्या मातीचा हा गुण आहे. अन्याय इथे सहन केला जात नाही. आणि अन्याय करणारा हुकुमशहा तो नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा असेल, यांची सत्ता फार काळ इथे राहू शकत नाही. अशाच प्रकारची मस्ती आपल्याला माहीत आहे. माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीसुद्धा आणीबाणी आणली. त्यांनासुद्धा असं वाटलं की इंदिरा गांधींना कोणी हरवू शकत नाही, तर त्यांना त्याचं उत्तर मिळालं. आणि आपल्याला माहीत आहे की नरेंद्र मोदींचं आज जे देशावर प्रशासन आहे आणि त्यांनी इथले सगळे कारखाने लुटायला काढलेले आहेत. आज उरणमध्ये सुद्धा नेव्हीच्या माध्यमातून इथली घरं अनधिकृत आहेत, ती घरं तोडण्याचा प्रकार केंद्र शासन जर करत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं की भारताच्या पहिल्या नेव्हीचे संस्थापक हे आम्ही आहोत. आगरी, कोळी, कराडी, भंडारी आहोत. मग ते सम्राट अशोकाच्या मुलांना समुद्रमार्गे श्रीलंकेला घेऊन जाण्याचं काम असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या नौकेची समुद्राची भरारी आगरी, कोळी, कराडी यांच्याशिवाय कधीच घेता आली नसती. ब्राह्मण आणि क्षत्रिय लोक यांचं समुद्रात काही चालणार नाही. आणि ही गोष्ट फक्त इथल्या सागरपुत्रांना माहीत आहे, कोळी बांधवांना माहीत आहे. आणि त्यांची गावठाणं जुहूला 4 कोटी रुपये गुंठा भाव मिळते म्हणून तुम्ही तोडायला काढला असतील. त्यांच्या आरक्षणाची त्यांना कल्पनाच नाही. आज मांगेल्या जातीमध्ये एकही माणूस बोलता येईल एवढा साक्षर नसेल, तर त्यांना आरक्षण देताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी दूरदृष्टी दाखवलेली आहे त्यांना मी धन्यवाद देईन की अशा अनेक जाती ओबीसीमध्ये आहेत की ज्यांना आरक्षण समजलेलंच नसताना त्यांना आरक्षण ते मागासवर्गीय आहेत हे जाणून विद्वत्तेचा उपयोग, शिक्षणाचा उपयोग बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने केला त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, मग खासदार उदयन भोसले असतील, खासदार संभाजीराजे असतील, यांनी केला पाहिजे. आणि ती विनयशीलता तुमच्याकडे असेल तरच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण सांगू शकता. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, भगवान बुद्धांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लोकांना जन्म आधारित मोठेपण हे नाकारून तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मोठे होऊ शकता हा संदेश दिलेला आहे. भगवान बुद्धांनी सुद्धा जन्म आधारित ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्च वर्णाला नाकारले, यज्ञ नाकारले. यज्ञामध्ये बळी देऊन आकाशातल्या देवांना खुश करायचा आणि देशाची सत्ता घ्यायची हा कर्मकांड नाकारलं. आणि सांगितलं भगवान महावीर आणि गौतम बुद्ध दोघांनी की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल, तुम्हाला स्वतःतल्या दुर्गुणांवर विजय मिळवायला लागेल, तरच तुम्ही देशाला, जगाला जिंकू शकता. जगाचं राज्य, देशाचं राज्य तुम्ही तलवारीच्या जोरावर जरी जिंकलत तरी आपल्याला माहीत आहे की अलेक्झांडरने सुद्धा जग जिंकण्याचा प्रयत्न केला तलवारीच्या जोरावर. जसा तो मागे फिरला तसं भारताने ते राज्य मुक्त केलं आणि तिथलं बंड झालं. आणि हिटलर मरायच्या आतच त्याला मोकळ्या हाताने जावं लागलं. म्हणून तलवारीची भाषा ज्या कोणी करत असेल त्यांना माझी विनंती आहे की तलवारीची भाषा भारतीय संविधान ज्यावेळी देशात आलं तेव्हा पूर्ण संपलेली आहे. त्यामुळे आता तलवारीची भाषा कोणी करू नये. आणि ओबीसींचे जे आम्ही लोक आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मावळे आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी यासाठी एकनिष्ठ होतो. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना एका पारड्यात बसवा आणि 33 कोटी देवांना एका पारड्यात बसवा. 33 कोटी देवांना तोलण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये होती. ते छत्रपती शिवाजी महाराज आठवा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची जबाबदारी ज्या मागासवर्गीय ओबीसी लोकांवर दिली होती त्यांना कुठे प्रशासनात जायचं, अजून आमचा एकही आयस नाही, आम्हाला प्रशासनात जायचा मार्ग मोकळा करायचा असेल तर निश्चितपणे ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का आम्ही लावणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट सुरुवातीला यायचं. पण ओबीसींचं आरक्षणच काय, आमचं चंद्रकांत मेहर यांचा जुहू तारा कोळीवाडा धोक्यात आला. कोरोनामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर लगेचच कोळीवाडा तोडण्याची मुंबई महापालिकेने नोटीस काढली. आणि मुंबईमध्ये एकही नेता ह्या मांगेला समाजाच्या मदतीला येत नाही. मांगेला समाजाचं नेतृत्वसुद्धा आज हे कोळी बांधवांच्या बरोबर नाही, ते बिल्डरांच्या बरोबर आहे. पैसे मिळतात म्हणून तिकडे धावत आहेत. जमीन हक्क आपल्या बांधवांना समजवण्यात ते अपयशी ठरले. नवी मुंबईचे आमच्या गावठाण हक्कावर काम करणारे लोक असतील, रायगडचे असतील, यांनी सगळ्यांनी एक होऊन सागरपुत्रांसाठी लढायला मुंबईत उतरलं पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण उतरावं ही माझी अपेक्षा आहे, परंतु कमीत कमी घरं आपण वाचवावीत यासाठी उतरलं पाहिजे. आणि म्हणून इथले पोलीस अधिकारी असतील,
इथले प्रशासक असतील आणि इथले राज्यकर्ते असतील त्यांना मी एक सांगतो की आता सोशल मीडियामुळे हे सगळे विषय लोकांना सहज कळायला लागलेत, लपवून ठेवण्यासारखे विषय नाहीत. आणि म्हणून आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की सामाजिक न्यायासाठी, समतेसाठी, आरक्षणासाठी कुठला कायदेतज्ञ लढत असेल आणि त्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचे विषय तुम्हाला पटत नसतील तर तुम्ही अभ्यास करा ते काय बोलतात त्याचा. आणि त्यांच्यासमोर बोलताना ती विद्वत्ता आपल्याकडे असली पाहिजे. शिव्या शाप देणं आणि ठेवणं हे आपण किती वैचारिकदृष्ट्या मागासलेले आहोत हे आपण दाखवून देतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता इथे आणली त्यावेळी त्यांनासुद्धा विरोध इथल्या उच्चवर्णीयांनी केला होता. आणि तरीसुद्धा त्या विरोधाला सामोरं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आरक्षणाचं मागासवर्गीय तत्त्व आणलं. आज ब्राह्मण आणि क्षत्रिय जाती या देशामध्ये सांगतायत की आरक्षणामुळे देशाचा विकास झाला का हे तपासा. होय, आरक्षणामुळे या देशाचा विकास झाला. म्हणून गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखे वकील, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखे राजकीय नेते जे कुणालाही घाबरत नाहीत, मृत्यूलाही घाबरत नाहीत आणि मागासवर्गीय असलेल्या या भारताच्या 85% जनतेची बाजू घेऊन लढायला उतरले आहेत. उद्याच्या काळामध्ये मला माहीत आहे की ओबीसी, SC, ST या जातीतून आपल्या हक्कांचं, आपल्या घरांचं, आपल्या जमिनीचं, आपल्या पाण्याचं, आपल्या नोकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि 50% स्त्रिया मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यामुळे आपल्याकडे राजकीय सत्ता आहे, हे जनतेने निवडून दिलेल्या लोकांमुळे आलेली सत्ता आहे. ही सत्ता फार काळ टिकणार नाही. जरी आपण EVM मशीनचा वापर केला आणि सत्ता आणली तरी निश्चितपणे ही सत्तासुद्धा फार काळ टिकणार नाही. जगाचं लक्ष आता लागले. उत्तर प्रदेशमधली हाथरसमधली जी घटना घडलेली आहे ही सगळ्या जगाने पाहिली आणि ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या कोळीवाड्यांना मुंबईमध्ये या नोटीस येत आहेत, त्या नोटीसना बिल्डरांच्या पैशाने विकत घेतलेले आहेत, राजकीय नेते विकत घेतलेले आहेत. परंतु जगाचं ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष आहे आणि मला माहीत आहे की भविष्य काळामध्ये हे लक्ष अधिक वाढत जाऊन जगामध्ये हा विषय जाण्याची शक्यता आहे. कारण OBC वर्ग हा देशातला सगळ्यात मोठा 52% ते 60% लोकसंख्या असलेला वर्ग आहे आणि संपूर्ण OBCना, भारतातल्या OBCना संघटित करण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा करणार आहोत. आणि हा प्रयत्न करत असताना बौद्ध समाजातल्या अत्यंत विद्वान, हुशार, न्यायनिष्ठूर अशा जागृत नेतृत्वाची आम्हाला गरज लागणार आहे. कारण या देशामध्ये मागासवर्गीयांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने केला आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये भारतीय संविधानाला अनुकूल असणारा विचार किंवा धर्म जर नसेल, तो मनुस्मृती समर्थक धर्म असेल तर जागृती येणं अवघड आहे. आणि म्हणून ज्या हिंदू धर्माने किंवा वैदिक धर्मानं, ब्राह्मणी धर्माने इथल्या OBCना गुलाम केलं, स्त्रियांना गुलाम केलं, SC STना गुलाम केलं, सगळे मानवी अधिकार नाकारले, तो धर्मच मी सोडून देतो अशा प्रकारची सिंहगर्जना केली. आणि खरं म्हणजे शौर्याचं प्रतीक हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. शौर्याचं प्रतीक तलवारी नाहीत, शौर्याचं प्रतीक हे राजेशाही नाही. आणि म्हणून सगळ्या महापुरुषांमध्ये पुन्हा एकदा समाजाच्या या चिंतनातून मराठा आरक्षणाच्या संघर्षावर जर कुठला महापुरुष उभा राहिला असेल तर ते एकमेव महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो सगळ्या राजांना मागे ठेवून पुढे आलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या मुक्तीसाठी जो अंतिम विचार दिला, बुद्धाचा विचार, 2000 वर्षाच्या बुद्धाचा समतेचा विचार, स्त्रियांना अधिकार देणारा विचार, धवलारणीच्या रूपाने आगरी कोळींच्या घरामध्ये लग्न लावण्याचा मान महिलांना दिलेला आहे, हा विचार आहे. अर्थसत्ता महिलांकडे दिलेला हा मातृसत्तेचा विचार आहे. तो विचार या जगाला, या देशाला स्वीकारावा लागेल तरच भारतीय संविधान इथे निश्चितपणे यशस्वीपणे काम करताना दिसेल. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून आत्तापर्यंत शेतकरी लढे नारायण नगू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील या माझ्या नेत्यांनी चालवले आणि हाच लढा मुंबईच्या कोळीवाड्यांमध्ये घेऊन गेलेला असताना जुहू तारा कोळीवाडा हा तोडायचा प्रयत्न येत्या 14 तारखेला होणार आहे. आणि त्या कोळीवाड्याच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी यावं. आणि शिवसेना आणि मनसे या दोन्ही मच्छीमारांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या पक्षांना माझी विनंती आहे की आपण आमच्या कोळी बांधवांच्या बरोबर उभं राहावं. मी प्रयत्न केलेला आहे की राजसाहेब ठाकरेंची भेट घेणार आहे, उद्धव ठाकरेंची पण भेट घेणार आहे. तुम्ही मराठ्यांना एवढ्या सवलती, एवढा पैसा आणि आरक्षण द्यायला निघालेत. विद्यार्थ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आपण कोरोनाचं खोटं कारण देऊन रद्द केल्यात. तर आमचे कोळीवाडे तोडण्याचं जे काम आहे मुंबई महापालिकेचं ते पण रद्द करावं, ही माझी विनंती आहे. आणि जर सतत खोटं बोलत राहिला तर तुम्हालासुद्धा आम्ही इथून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे
बाबासाहेब आंबेडकरांचे प्रज्ञावान आणि हुशार लोक आहोत आणि म्हणून महाराष्ट्र आणि देशामध्ये ओबीसींच्या राजकारणाचा नवा विचार आता इथे पुढे येऊ लागलेला आहे. कारण 12 वर्षामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे सत्ता असूनसुद्धा केंद्रामध्ये ब्राह्मण म्हणायला लागले आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या, आणि महाराष्ट्रातले मराठे, उत्तरेतले जाट, गुर्जर, पटेल हे पण म्हणायला लागले की आम्ही मागासवर्गीय आहोत. अरे 70 वर्ष जर तुमच्याकडे या देशाची आणि राज्यांची सत्ता होती तरीसुद्धा जर तुम्ही मागास राहिलेत तर हा कपाळकरंटीपणा ओबीसींचा नाही, मागासवर्गीयांचा नाही, आपला आहे. आणि म्हणून या सगळ्या 70 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणामुळे ज्यांनी महाप्रचंड अशी प्रगती केली की धर्मांतरित बौद्ध बांधव आमचे ईस्ट इंडियन असतील यांनी जी प्रगती इकडे धर्मांतराने केलेली आहे त्या प्रगतीच्या वर डोळा ठेवून जे कोणी आरक्षण मागतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा सगळा विजय आहे. हे जे IAS झालेत, अधिकारी झालेत, वकील झालेत, गुणरत्न सदावर्तेंसारखे वकील झालेत, ही लोक मंडळी ही स्वतःच्या बुद्धीशी, मनाच्या स्वातंत्र्याशी प्रामाणिक आहेत आणि त्यांनी मनाच्या स्वातंत्र्याशी प्रामाणिक राहून हे यश मिळवले. त्यांच्या जीवनातले संघर्ष हे फार मोठे आहेत आणि म्हणून केवळ आरक्षणाने, केवळ शिक्षणाने, केवळ सत्ता संपत्तीने, केवळ जमीनदारीमुळे माणसाची प्रगती होत नाही, तर मानवी प्रगतीला आतले जे आपले शत्रू असतात ते शत्रू मारावे लागतात आणि ते शत्रू मारले की आम्ही जीन होतो, म्हणजे जैन धर्मात सांगितल्याप्रमाणे विजेते होतो आणि बुद्धांच्या भाषेत अरहंत होतो, म्हणजे शत्रूंचा नाश करणारे होतो. आणि म्हणून शत्रू हे बाहेर नसून आपल्या अंतर्गत आहेत. ज्या पद्धतीने खासदार संभाजीराजे आणि उदयन भोसले यांनी जी वक्तव्य केली आहेत ती वक्तव्य ओबीसींच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहेत, दहशत निर्माण करणारी आहेत. मी त्यांना विनंती करतो, आपण मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राचा दौरा केला असं सगळे बोलतात, परंतु कधीतरी आगरी कोळ्यांच्या घरामध्ये या रायगडमधल्या आगऱ्यांच्या घरी या, जेवून जा आणि मग तुम्हाला कळेल की इथले मागासवर्गीय ओबीसी कोण आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रेमापोटी रायगड जिल्ह्यात राजधानी करायला का आले हे तुम्हाला कळेल. आणि म्हणून सातारा, सांगली, कोल्हापूर सोडून कोकणात या, मुंबईतल्या कोळीवाड्यांमध्ये या आणि ह्या सगळ्या कोळी बांधवांच्या जीवनाचा संघर्ष आहे. आरक्षण त्यांच्याकडे पोचलेलं नाही, शिक्षण पोचलेलं नाही, गावामध्ये शाळा नाहीत, गावामध्ये कॉलेज नाहीत, IAS नाहीत, IPS नाहीत, काहीच नाहीत. साधा PS आहे ना आमच्याकडे, आमचं घर वाचवायला एखादा आमचा PSI इथे बसलेला नाही. पोलीस कमिशनर दूरची गोष्ट आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या चळवळी ज्या लोकांनी चुकीच्या पुराणांवर, चुकीच्या गृहीतकांवर केल्या, वामन मेश्राम यांनी अशा प्रकारचा प्रचार खूप केला आणि त्याचा त्रास आम्हाला होतोय. त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे की बामशेप नावाची चळवळ ही मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी होती, तर ओबीसींशी आपण कधी का बोलला नाहीत? ओबीसींना आरक्षणाची किती गरज आहे? त्यांचे जमिनीचे लढे कोणाविरुद्ध आहेत? त्यांना महाराष्ट्रात कोण लुटतंय याचा अभ्यास आपण केला असतात तर अशी उलटी वेळ आली नसती. आणि मला माहीत आहे आता मराठा आरक्षणाचा विषय केंद्रामध्ये गेलेला आहे आणि जर मराठांना जर ओबीसीमध्ये आरक्षण भेटलं तर ओबीसीमध्ये जाट, गुर्जर, पटेल ह्या जमीनदार जाती येतील आणि पुन्हा एकदा यादवीला सुरुवात होऊ शकते. आणि म्हणून हे वाचवण्यासाठी या देशातल्या हिंदू राष्ट्रवाद जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाकीच्या लोकांनी उभा केलेला आहे त्याविरोधात मागासवर्गीयांचा, शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांचा नवा राष्ट्रवाद घेऊन ओबीसी बांधव पुढे येतील. त्यासाठी अशा प्रकारचे संवाद कितीही साधावे लागले तरी आम्ही साधू. तूर्त आत्ता बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय गुणरत्न सदावर्ते याच्या समर्थनार्थ आजचं हे माझं बोलणं आहे आणि त्यात खास करून जुहू तारा कोळीवाडा हे वाचवण्यासाठी मी अत्यंत मनापासून आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला करतोय. जर खरोखर रयतेचे राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वचन खासदार संभाजीराव असतील, भोसले असतील आणि उदयन भोसले असतील यांना सिद्ध करायचं असेल तर त्यांनी आमचे मुंबईतले कोळीवाडे वाचून दाखवावेत आणि हे सिद्ध करावं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं कोकणावर प्रेम केलं, आरमारावर प्रेम केलं आणि आरमारासाठी ज्यांनी प्राण दिले, ज्या भंडाऱ्यांनी, आगरी कोळ्यांनी, कराड्यांनी प्राण दिले आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य 7 समुद्रापलीकडे नेलं आणि देशाला परकीय शत्रू इंग्रज, पोर्तुगीजांपासून वाचवलं, त्या कोळीवाड्यांना आपण भेट द्यावी. त्याला काही जास्त पैसे लागणार नाहीत. आपण कधी येणार असेल तर त्याची व्यवस्था मी करतो, चांगली मासे घेऊन येतो आणि आपलं स्वागत मी करेन. परंतु आता कधीतरी जातीतून बाहेर या, कारण आरक्षण कुठल्याही एका जातीला कधी मिळत नाही. आमच्या ओबीसीमध्ये 360 जाती आहेत आणि म्हणून या जातींचा कुणीही ओबीसी माणूस एखादा नेता होऊ शकत नाही, मी सुद्धा नाही. आमचे हरिभाऊ असतील किंवा प्रकाश अण्णा शेंडगे असतील यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवून मराठ्यांच्या आरक्षणाचं स्वागत केलं असेल तर असं आम्ही स्वागत करू देणार नाही. त्यांच्या अशा वक्तव्यांबरोबर त्यांच्या नेतृत्वाला सुद्धा समुद्रामध्ये
बुडवण्याची तयारी आम्ही करू, पण आमचे जे हक्क अधिकार आहेत, आमची गावठाणं तुटत असताना ते विषय तुम्ही मराठा आरक्षणाच्या स्पीचमध्ये बोलत नसाल, आमच्या अन्याय अत्याचार, आमच्या जमिनींचे, आमच्या विमानतळाचे प्रश्न घेत नसाल, तर निश्चितपणे तुमचा समाजाशी काही संबंध नाही. नवी मुंबई विमानतळामध्ये 58 धनगरांची घरं आहेत, ती वाचवावीत अशी विनंती मी अनेक वेळा प्रकाश अण्णा शेंडेंनी केली, परंतु गरीब धनगरांच्या हक्कासाठी ते लढायला तर एक पत्र लिहित नाहीत. आणि ओबीसीचे नेते आपण कसे व्हाल? आणि म्हणून मला ओबीसी नेत्यांमधला कुठलाच वाद नाही, परंतु जिथे महारवतनी जमिनींचा प्रश्न असेल, आदिवासींच्या जमिनींचा प्रश्न असेल, आदिवासींच्या घरांचा प्रश्न असेल, मातंगांचा प्रश्न असेल, हे जे सगळे प्रश्न आहेत ते ओबीसी नेत्यांनी पहिल्यांदा मांडावेत. आणि म्हणून ओबीसी नेते म्हणून मराठा आरक्षणामध्ये बोलावं, कारण मराठ्यांच्या आरक्षणाचा ओबीसींना प्रचंड त्रास झालेला आहे, किंवा जे 12 मुख्यमंत्री झाले त्यांचा त्रास झालेला आहे. भविष्य काळामध्ये आमची गावठाण समस्या असेल तर खऱ्या अर्थाने मागासवर्गीय कोण हा विचार महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी करावं. आपली सत्ता आहे म्हणून गायकवाड आयोग आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त सदस्य मराठा घ्यायचे, आपले न्यायमूर्ती घ्यायचे आणि मराठ्यांना मागासवर्गीय ठरवायचे. एखाद्या आत्महत्या केलेल्या मुलाची चिठ्ठी लिहायची आणि सांगायचं की मराठा आरक्षणासाठी मेलो, अशा प्रकारची चुकीची दिशाभूल करणारी वक्तव्य करायचं आणि ओबीसींना मूर्ख बनवायचं, हे याच्यापुढे चालणार नाही. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की ह्या सगळ्या बोलण्यामध्ये भारतामध्ये सामाजिक न्याय राहावा. ज्या पद्धतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि गुरुदत्त सदावर्ते यांचा निषेध व्यक्त केला जातोय, त्यांचे पुतळे जाळले जातात, ही गोष्ट लोकशाहीला पूरक नाही. ही हिंसा देशाला फार वेगळ्या पद्धतीने वेगळ्या भांडणाकडे नेऊ शकते. अशा प्रकारची हिंसा कुणी करू नये. मराठा समाजामधले विचारवंत असलेले लोक आहेत, पुरुषोत्तम खेडेकर असतील, प्रवीणदादा गायकवाड असतील, यांनी आपल्या समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की संविधान किंवा आरक्षण हे विषय चर्चेने आणि विद्वत्तेने, भाषणाने लोकांना समजवण्याचे विषय आहेत. ते कोणाचं आरक्षण हिरावून घेण्याचे विषय नाहीत. आपण जर आहा साळुंक्यांसारखे विद्वान लोक आहेत, या लोकांनी जर पुढे आले नाही तर त्याचा अर्थ वेगळा निघतो. आणि म्हणून बौद्ध बांधव ज्या मोठ्या हिकमतीने मंडल आयोगाच्या काळात असतील किंवा आताच्या मराठा आरक्षणाच्या जागृतीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी पुढे आले आहेत, त्यांच्या पाठीमागं देशानं आणि महाराष्ट्राने उभं राहावं. आणि ह्या देशामध्ये आरक्षण हा राष्ट्रीय विषय करून ओबीसींचं, एससी एसटींचं राजकारण, अर्थकारण, इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्यामध्ये देशामध्ये पुढे जाण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मुंबईतले कोळीवाडे हे निमित्त करून मी आज मराठा आरक्षणाची मांडणी केली. रोज मी याशिवाय बोलणार आहे. नवी मुंबईच्या विमानतळात आम्ही लढतो आहेत, बौद्ध लेणी वाचवण्यासाठी लढतो आहेत. आणि तरीसुद्धा याविषयी एकही पत्र न लिहिणारे ओबीसी, एससी एसटी आमदार, तिथे न येणारे आमदार जेवढे दोषी आहेत त्यापेक्षा जास्त दोषी महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणवले जाणारे मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस हे सगळ्या याची गंमत बघतायत, परंतु ही गंमत फार महागात पडू शकते. आणि म्हणून भविष्य काळामध्ये विचारवंत लोक या कोकणामध्ये जन्माला येतील. कोकण ही रत्नभूमी आहे, रत्नांची भूमी आहे आणि यामध्ये अनेक विद्वान महाराष्ट्राला मिळाले. याच्यापुढे कोकणातला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई हा जो भाग आहे सागरपुत्रांचा, ज्या सागरपुत्रांचा इतिहास पाहिला तर इजिप्त, श्रीलंका, जगाबरोबर ज्यांनी व्यापार केला हे विद्वान लोक आहेत. जसं आरमार बुडवलं पेशव्यांनी आणि इथल्या सागरी हालचाली बंद झाल्या, आज इथल्या रेतीचा व्यवसाय, बंदरांचा व्यवसाय असेल, मासेमारी असेल, समुद्रकाठचे सगळे व्यवसाय धोक्यात आले, संपवले आहेत. म्हणून काय कोकणातल्या कुठल्या माणसांनी आत्महत्या केलेली नाही. आणि म्हणून आम्ही आत्महत्या करतो आरक्षणासाठी असा खोटा प्रचार करून आपल्या समाजातली विद्वत्ता आपण मारू नये. मराठा समाजाने पण विद्वत्तेने भाषणं करावीत. खरं म्हणजे मूक क्रांती मोर्चे जे मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यामध्ये बोलण्याचा अभाव होता. खरं म्हणजे बोलायला पावतं. मराठा समाजातल्या गरिबांचा आक्रोश आहे तो समोर आला पाहिजे आणि हा आक्रोश समोर आणण्याचाच मी प्रयत्न केला आहे. मी मराठा बांधवांच्या किंवा ब्राह्मण बांधवांच्या अजिबात विरोधात नाही. भारतीय संविधानाने त्यांच्यासुद्धा अधिकारांचं रक्षण केलेलं आहे. त्यांनासुद्धा 50% जे आरक्षण आहे, खुलं आरक्षण आहे, त्यामध्ये कोणी येऊ शकतं. बाकीचं जे 49% ते मागासवर्गीयांचं आरक्षण. खरं म्हणजे आमची लोकसंख्या 85% असेल तर मागासवर्गीयांना 85% आरक्षण असलं पाहिजे. परंतु त्यांचासुद्धा विचार भारतीय संविधानाने सामाजिक न्यायाच्या तत्त्वाने केलेला आहे आणि म्हणून यावर चर्चा व्हावी. मी आज जी चर्चा केली याला उत्तर देण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत. ते उत्तर शांतपणे विद्वत्तेने दिले पाहिजेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांनी या देशावर राज्य केलं. मग ते वेगवेगळ्या धर्माच्या माध्यमातून, धार्मिक माध्यमातून केलं, राजसत्तेच्या माध्यमातून केलं आणि हे राजसत्तेविरुद्ध, धार्मिक असहिष्णुतेविरुद्ध, यज्ञयाग, स्वर्ग या खोट्या तत्त्वज्ञानाविरुद्ध भगवान बुद्धांनी पहिल्यांदा बंड केलं आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की आकाशात स्वर्ग नाही
आणि जर जगायचं असेल तर माणसाला स्वतःच्या बरोबर स्वतःच्या दुर्गुणांबरोबर संघर्ष करून समाजाला अनुकूल असं जगावं लागेल. भगवान महावीरांनी हा संदेश दिला आणि ह्या दोन्ही विचारधारा जगप्रसिद्ध झाल्या. महात्मा गांधींनी सुद्धा या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. अपरिग्रह म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नये, अशा प्रकारचा संदेश महात्मा गांधींनी सुद्धा दिला. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 60% जमिनी, 60% शिक्षण संस्था, 60% सहकारी चळवळी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. सगळ्या प्रकारची सत्ता ताब्यात ठेवलेली आहेत आणि असं असूनसुद्धा आम्ही मागासवर्गीय आहोत असं सांगण्याचा अट्टहास ज्या ज्या लेखकांनी केलेला आहे, त्यामध्ये बामशेपसारखी चळवळ असेल, यांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि ओबीसी बांधवांच्या गावठाणांमध्ये ओबीसींची अवस्था तपासावी, आमच्या आदिवासींची अवस्था तपासावी आणि एस-सी आणि एस-टी कॅटेगरीतल्या जाती आहेत ज्यांना आरक्षण आज हा शब्द बोलता येत नाही, त्यांना ते माहीत नाही. ओबीसी म्हणजे काय माहीत नाही. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे शब्दसुद्धा अनेक नेत्यांना बोलता येत नाहीत. भारतीय संविधान ज्यांनी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, अशा लोकांपर्यंत जाऊन त्यांचं प्रबोधन करावं आणि मग ओबीसी, मागासवर्गीय, एस-सी एस-टीना साक्षर करून आरक्षण हे समजावून नंतर तुम्ही उच्च जातीने आरक्षण मागावं. आजही अज्ञानाच्या जोरावर जसं पूर्वीच्या काळात घडलं तसं घडत असेल तर भगवान बुद्ध ज्या कोलीय वंशात आई एकविरेच्या महामाईच्या पोटी जन्माला आले, ते महामाया एकविरा पुत्र आजही झोपलेले नाहीत, ते जागे आहेत. आम्ही कारल्याला जातो, कारल्यांच्या लेण्यांचा इतिहास, कोकणाचा इतिहास आम्हाला पूर्णपणे माहीत आहे आणि निश्चितपणे पुढल्या काळामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की बौद्ध बांधवांनी खास करून आंबेडकरी चळवळीनं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या आगरी कोळी कराडी लोकांना सातबारा देण्याचा प्रयत्न केला. तो जो संघर्ष आहे जमिनीचा, घरांचा संघर्ष आम्ही वाढत नेऊ आणि पुन्हा एकदा प्रशासनामध्ये आमच्या लोकांनी गेलं पाहिजे, न्यायक्षेत्रात गेलं पाहिजे. यासाठी मी पुन्हा एकदा चंद्रकांत मिहर यांच्या घराला सुरक्षा देण्यासाठी सगळ्यांना विनंती करेन. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घरांनासुद्धा, यांच्या कुटुंबियांनासुद्धा सुरक्षा मिळावी. कारण हा नवीन प्रकारचा दहशतवाद भारतामध्ये कोण जन्माला घाते सगळ्यांना माहीत आहे. यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय युती आहे. उत्तरेतल्या हाथरस हत्याकांडामध्ये ठाकूर आणि ब्राह्मण जाती एकत्र आल्या, त्यांनी ठराव घेतलेले आहेत आणि हीच पूर्ण देशामध्ये चालू आहे. फक्त ही गोष्ट ओबीसींना, मागासवर्गीयांना माहीत नसल्यामुळे या अज्ञानाचा फायदा घेतला जातो आहे. परंतु मला माहीत आहे की रायगड भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि ह्या मातीमध्ये वेगळ्या प्रकारची ताकद आहे आणि ही ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होती आणि या ताकदीची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो की निश्चितपणे ओबीसींच्या आरक्षणाच्या बचावण्यासाठी 360 ते 380 जातींच्या हक्कांच्या बचावासाठी आगरी कोळी, कराडी, सागरपत्र पुढे येतील. ज्या जातींना हा विषय माहीत नाही, त्या डोंगरातले डोंगर कोळी असतील, महादेव कोळी असतील आणि मांगेला कोळी असतील, यांच्या पाठीमागं त्यांच्या प्रबोधनासाठी आम्ही काम करू आणि सगळ्या लपलेल्या जातींना पुढे येऊन घेऊ. हे दोनच नेते इथे चालणार नाहीत ओबीसींचे. म्हणजे हरिभाऊ राठोड जरी म्हणत असतील की ओबीसींच्या आरक्षणात आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, तर अशा प्रकारच्या नेत्यांना आम्हाला बाजूला करायला 5 मिनटं पण लागणार नाहीत. त्यामुळे मीडियाला पण की ओबीसींचे नेते म्हणून आपण ज्यांना मुद्दामून ठरवून पुढे आणताय हे चालणार नाही आणि ओबीसींमध्ये निश्चितपणे लढलेल्या जाती आहेत. खास करून आमचा आगरी समाज आहे, ज्या जातीतून आदरणीय लोकनेते दिबा पाटील हे ओबीसींचे नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. दत्ता पाटील हे नेते महाराष्ट्राने पाहिले, विरोधी पक्षनेत्यांपर्यंत ते गेले. त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यामध्ये मराठा राजकीय सत्तेचा सहभाग होता आणि याची मला पूर्ण आठवण आहे. आणि म्हणून ही चर्चा आज चंद्रकांत मेहर, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी केली. ओबीसीनी या तिन्ही लोकांचा अभ्यास करावा. चंद्रकांत मेहर कोरोनामध्ये वारलेले आहेत आणि त्यांचं घर आणि अख्खं गाव तोडाला काढलेलं आहे. ही महाराष्ट्राची राजकीय सत्ता आहे, ही महाराष्ट्रातली विषमता आहे आणि इथे समता कुठे आहे माझा प्रश्न आहे. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे, आपण या कोळीवाड्याला भेट द्यावी आणि बिल्डरपासून आणि भूमाफियापासून हा कोळीवाडा वाचवावा आणि बाळासाहेब आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांना सुरक्षा सर्व समाजाने द्यावी. त्यांच्या पाठीमागं आर्थिक सामाजिक ताकद बळ उभं करावं आणि हे जर नेते ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी पुढे येतील तर त्यांच्याकडून ओबीसी नेत्यांनी सुद्धा शिकावं अशी माझी विनंती आहे. आणि हे लांबलेलं वक्तव्य आहे मी आटोक्यात आणतो. यावर वैचारिक उत्तर आपण देऊ शकता आणि मी सतत हे आता करणार, कारण का ओबीसींचा मुख्य प्रॉब्लेम त्यांना शूद्र आहोत, आम्ही मागासले आहोत हेच त्यांना मान्य नसेल तर त्यांच्यावर अशा प्रकारे बळजबरीने क्षत्रियांचं आरक्षण लादणं हा फार मोठा अन्याय आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींना मी सांगेन की मागासवर्गीय जातींच्या रक्षण करण्यासाठी, त्यांच्या जागृतीसाठी मीडियांचा वापर करा. तुमच्या मन की बात आहे, ती मन की बातमध्ये कधीतरी ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा घ्या, मुंबईतल्या कोळीवाड्यांचा मुद्दा घ्या. का तुमच्या मनामध्ये हे मुद्दे येतच नाहीत? अडाणी, रिलायन्स, टाटा हेच उद्योगपती दिसतात.
आमचे काही दुःख तुम्हाला दिसत नसेल ती मन की बात वगैरे काही नाही, ही सगळी पैशाची बात आहे आणि तुम्ही हा देश व्यापारी म्हणून विकायला काढलेला आहे आणि ही विक्री आम्ही थांबवणार. आपल्याला माहिती आहे की JNPTची विक्री आपण करायला घेतली, पण JNPTची विक्री आपल्याला करता आली नाही. इथला बांधव लढाऊ आहे आणि निश्चितपणे या लढाऊ बांधवांना जमिनींचे लढे जसे आपण चालवले, घरांचे लढे आपण चालवतो, तसेच आरक्षणाचा ओबीसींच्या आरक्षणाचा लढासुद्धा याच ताकदीने आपण चालवावा. किंबहुना हीच आपली परंपरा आहे अशी विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.